पाली गावी बल्लाळेश्वर नामामधुनी रंगूया, नामामधुनी रंगूया. मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे गाथा महाराष्ट्राची या चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण रायगड जिल्ह्यातील पाली गावी विराजमान झालेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी निघालो आहोत. पाली येथे येण्यासाठी मुंबईवरून येण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग पनवेल नागोठणे मार्गे पाली 110 किलोमीटर आहे, तर पनवेल खालापूर दूरशेत मार्गे पाली 130 किलोमीटर आहे. खोपोली पाली रस्त्याचे काम चालू असल्यामुळे मुंबईकडून येणाऱ्या भाविकांनी पहिल्या मार्गाचाच वापर करावा. तसेच पुण्याहून लोणावळा खोपोली मार्गे पाली 118 किलोमीटर आहे. पाली गावाला धार्मिक तसेच ऐतिहासिक वारसा लाभला आहे, कारण पाली गावच्या मागील बाजूस जो भला मोठा कातळ डोंगर दिसतो तो सरसगड आहे. सातवाहन ते शिवकाळ असा इतिहास या किल्ल्याला लाभला आहे. पहाटे 5च्या सुमारास आम्ही मुंबईहून पालीकडे जाण्यासाठी निघालो. उन्हाळ्याचे दिवस असले तरी वातावरण तसे बऱ्यापैकी थंड होते. पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन सूर्यनारायण डोक्यावर येण्याआधी सरसगड चढायचा बेत होता. अष्टविनायकातील 3रा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर प्रसिद्ध आहे व हा एकमेव गणपती आहे जो भक्त बल्लाळाच्या नावाने प्रसिद्ध आहे. एका आख्यायिकेनुसार त्रेतायुगातील ही कथा आहे. पाली या गावी कल्याण नावाचा वाणी आपली पत्नी इंदुमती व पुत्र बल्लाळासोबत राहत होता. बल्लाळ गणेशाचा मोठा भक्त होता. त्याच्या मित्रांसोबत तो गणेशाची पूजा करीत असे. एके दिवशी गावाबाहेर एक भला मोठा धोंडा त्याला आढळून आला. त्यालाच गणेश मानून त्याने आणि त्याच्या मित्रांनी मातीचे एक छोटे मंदिर बनवले व त्या धोंड्याची ते सर्वजण पूजा करू लागले. बल्लाळ व सर्व मुले गणेश भक्तीमध्ये एवढी गुंग होत की त्यांना काळ, वेळ, तहान, भूक कसलेच भान उरत नसे. एकदा गणेश भक्तीमध्ये ही सर्व मुले एवढी गुंग झाली की घरी परतलीच नाही. त्यामुळे सर्व मुलांच्या पालकांनी चिंतेअभावी बल्लाळाची त्याच्या वडिलांकडे तक्रार केली. हे ऐकताच कल्याण संतापाने मुलांना काठी घेऊन शोधण्यासाठी निघाला. तो जंगलात गेला असता सर्व मुले त्यांना गणेश पुराण ऐकताना सापडली. संतापलेल्या कल्याणाने त्या मुलांनी बांधलेले मंदिर उद्ध्वस्त केले व बल्लाळाला काठीने बेदम मारले व एका झाडाला बांधून ठेवले. ज्या धोंड्याला ती मुले गणपती म्हणत होती त्या धोंड्याला त्याने फेकून दिले. एवढे सगळे होऊन सुद्धा बल्लाळाचा गणेशाचा जप चालूच होता. हे सगळे पाहून गणेश बल्लाळावर प्रसन्न झाले व एका ब्राह्मणाच्या रूपात अवतरले. तहान व भुकेने व्याकुळ रक्तबंबाळ झालेल्या बल्लाळाला स्पर्श करताच त्याच्या अंगावरील जखमा सर्व बऱ्या झाल्या व तहान भूक सुद्धा नाहीशी झाली. ब्राह्मणाच्या वेशात आलेल्या गणेशाला बल्लाळाने ओळखले व त्यांच्या पायावर लोटांगण घातले. हे पाहताच गणेश आपल्या मूळ रूपात प्रकटले व बल्लाळावर प्रसन्न होऊन त्यांनी त्याला वर मागण्यास सांगितले. बल्लाळाने गणेशाला विनंती करून लोकांची दुःखे दूर करण्यासाठी आपण इथेच राहावे असे सांगितले. बल्लाळाची विनंती मानून गणेश म्हणाले की माझा अंश येथेच राहील व माझ्या नावाआधी तुझे नाव घेतले जाईल. असे बोलून बल्लाळाला गणेशाने आलिंगन दिले व ते एका धोंड्यामध्ये लुप्त झाले. त्याच धोंड्याला आज आपण बल्लाळेश्वर या नावाने ओळखतो व जो दगड कल्याण या वाण्याने फेकून दिला त्याला धोंडी विनायक असे म्हटले जाते. चला तर मग सर्व भक्तांची दुःखे विघ्ने दूर करणाऱ्या या बल्लाळेश्वरा चरणी नतमस्तक होऊया. बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्याआधी परंपरेनुसार धोंडी विनायकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.
सुंदर अशा छोटेखानी मंदिरात धुंडी विनायक विराजमान आहेत. एका अखंड शिळेमध्ये विनायकाची सुंदर मूर्ती कोरली आहे. हाच तो धोंडा ज्याची बल्लाळ गणेश म्हणून भक्तिभावाने पूजा करीत असे. बैठे गणेशाचे रूप अतिशय प्रसन्न आहे. मंदिराच्या डावीकडील मार्गाने आपण बल्लाळेश्वराच्या मंदिराच्या दिशेने जाण्याकरता निघतो. अनुदिन चिंतन नाम गजानन बालयोगी करीतसे. अनुदिन चिंतन मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यावर आपल्याला पूजेचे व प्रसादाचे साहित्य मिळेल. जपपूर्तीचा प्रसाद म्हणून पाली ग्रामी प्रभू वसे. पाली ग्रामी प्रभू वसे. भक्तीचा हा अगाध महिमा. भक्तीचा हा अगाध महिमा. एका कमानीतून आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो. मंदिर फार जुने असून 350 वर्ष जुना इतिहास याला लाभला आहे. पूर्वी मंदिर लाकडी होते. नंतर पेशवाईच्या काळात दगडी चिऱ्यांच्या बांधकामामध्ये शिसे ओतून भिंती अतिशय मजबूत केल्या गेल्या आणि मंदिराचा जीर्णोद्धार झाला. त्यामुळे याची रचना एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणे भासते. अतिशय प्रभावी अशी मंदिराची रचना असून ती पूर्वाभिमुख आहे. मंदिराची बाहेरील रचना पाहून मंदिराच्या प्रशस्त अशा सभामंडपात आपण प्रवेश करतो. मंदिराचे सभामंडप अतिशय प्रशस्त असून दिव्यांच्या रोषणाईने त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. मंदिराच्या भव्य दिव्य दगडी महिरपातून आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो. गाभाऱ्या बाहेरील बाजूस हातात मोदक घेऊन उंदीरमामा भक्तांचे स्वागत करतात. त्याचे दर्शन घेऊन आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो. बल्लाळेश्वराची मूर्ती दगडी सिंहासनावर स्थित आहे. साधारणतः 3 फूट उंच असलेली मूर्ती रुंद आहे. अतिशय प्रसन्न अशा पूर्वाभिमुख मूर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीत हिरे जडविले आहेत. गणेशाची सोंड डाव्या बाजूला असून चांदीच्या प्रभावळीवर रिद्धिसिद्धी उभ्या आहेत. असे म्हणतात की भाऊराव रिंगे हे गणेशाचे निस्सीम भक्त होते. त्यांना स्वप्नामध्ये येऊन गणेशाने दर्शन दिले व धन कुठे आहे हे दाखविले व त्यांनी नंतर या सभामंडपाचा जीर्णोद्धार केला व मंदिराला साजेसं असं भव्य सभामंडप बांधलं. जपपूर्तीचा प्रसाद म्हणून पाली ग्रामी प्रभू वसे. बाहेरील बांधकाम जरी दगडाचे असले तरी सभामंडपातील संपूर्ण बांधकाम लाकडी आहे. सुंदर महिरप तसेच लाकडावर कोरीवकाम असलेल्या सभामंडपाची रचना पेशवे काळातील बांधकाम शैलीची आठवण करून देते. ईश्वर पावन नाम रवी किरणांचे नित्य निरांजन चिरे बंदी हे सुंदर धाम. दुःख विघ्न निवारण्यासाठी दररोज हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. दर्शन घेऊन काही काळ आपल्याला सभामंडपात ध्यानासाठी बसता येते. गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती हे उत्सव येथे साजरे होतात. चतुर्थीला महानैवेद्य तर पंचमीला दहीकाला याचा नैवेद्य असतो. गणेश स्वतः येऊन नैवेद्य ग्रहण करतो व आपल्या बोटांचे ठसे नैवेद्यावर सोडतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. दररोज अनेक अष्टविनायक यात्रांमधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक बल्लाळेश्वराच्या दर्शनाला येत असतात. त्यांच्या या यात्रेबद्दल काही भाविकांकडून आपण माहिती घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपण आता अष्टविनायकापैकी बल्लाळेश्वराच्या दर्शनाला आलेलो आहोत आणि भरपूरसे पर्यटक इथे टूर्स ऑर्गनाईज करतात. त्यापैकीच आपल्याबरोबर हर्षवर्धन टूर्सचे मॅनेजर आपल्याबरोबर आहेत. तर त्यांच्याकडून थोडक्यात ही टूर ऑर्गनाईज कशी केली जाते त्यांच्याकडून त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी गजानन अनंत खेतमर, शाखा इचलकरंजी, हर्षवर्धन टूर्सतर्फे इथं सर्व भाविक प्रवाशांचे हार्दिक स्वागत. आम्ही जवळजवळ गेली 15 वर्षे अष्टविनायक टूर अरेंजमेंट करत आहोत. सुरुवातीची टूर 500 रुपयेपासून सुरुवात केलेली आहे आणि भाविकांचा प्रतिसाद मिळालेला आहे.
आणि किती दिवसाचा असतो हा? हर्षवर्धन अष्टविनायक टूर 4 दिवस मुक्काम, 5 दिवसाची टूर असते. फक्त अष्टविनायक असतं की अजून अजून आहे, जेजुरी? अजून इथं कोकण विभाग काढतो एरिया, पंढरपूर. अष्टविनायकामध्ये फक्त अष्टविनायकच असतं? नाही नाही, अष्टविनायकामध्ये इतर घेतो ना, बालाजी, जेजुरी बालाजी प्रतिमंदिर, प्रति बालाजी मंदिर, जेजुरी, खंडोबा, सासवड, देहू, आळंदी असे. तर मित्रांनो, जे आमचे सबस्क्रायबर आहेत जे कोल्हापूर किंवा सातारा साईडचे आहेत, तर त्यांनी नक्कीच यांना कॉन्टॅक्ट करा. यांचा डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नंबर देऊ. तेव्हा अष्टविनायकांची टूर जर तुम्हाला ऑर्गनाईज करायची असेल किंवा अष्टविनायकाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून अष्टविनायकाचं दर्शन घेऊ शकता. मंदिराच्या दर्शनी भागात एक मोठी घंटा बांधण्यात आली आहे. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पा यांनी ही घंटा मंदिराला अर्पण केली. मंदिरासमोरच पाण्याचे कुंड आहे. या कुंडामध्ये कासव, मासे आपल्याला पाहायला मिळतात. त्या चरणाचे तीर्थ घेऊनी गजर करूया मोरया. येणाऱ्या भक्तांसाठी दररोज दुपारी 11 ते 2 या वेळेत फक्त 20 रुपयामध्ये पोटभर जेवणाची सुद्धा सोय आहे. तेव्हा बल्लाळेश्वराच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांनी याचा लाभ जरूर घ्यावा. तर काही खाजगी कंपन्या अष्टविनायक टूर्स आयोजित करतात. त्या भाविकांना राहण्यासाठी अगदी माफक दरात भक्त निवास 1 व 2 अशा प्रशस्त इमारती बांधल्या आहेत. 2 दिवसाचा स्टे केल्यास पालीजवळ असलेल्या सरसगड, उन्हेरे येथील गरम पाण्याचे कुंड, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची आणि मराठे व मुघलांमध्ये झालेल्या घनघोर युद्धाची साक्ष देणारी उंबरखिंड या जवळच्या ठिकाणांना आपण भेट देऊ शकता. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण सरसगडचा प्रवास आणि त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत. तेव्हा अजूनही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळू शकेल. आणि आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला झालेले बल्लाळेश्वराचे दर्शन आपल्याला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करून भरपूर प्रमाणात शेअर करा आणि बल्लाळेश्वराचे दर्शन इतरांनाही घ्यायची संधी द्या. तसेच अष्टविनायकातील अजून 5 गणपतींचे दर्शन आपल्याला आमच्या चॅनलवर जाऊन पाहता येईल. या व्हिडिओची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेव्हा तेथे जाऊन अष्टविनायकाचे दर्शन घ्यायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह एक नवीन इतिहास घेऊन. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा. ओम गंगणपते नमः. अभिमुख डावी शुंडा रत्न जडित नयनी करुणा. रिद्धी सिद्धी ढाळीत चवरा मूषक सन्निध प्रभु चरणा.